शक्तिपूर या भविष्यकालीन शहरात दुर्गेच्या पुरोगामी हिंदू कुटुंबावर प्रतिगामी पितृसत्ताक राक्षसांनी हल्ला केला होता. त्यांची सशक्त स्त्री शक्ती दाबण्याचा प्रयत्न केला होता. दुर्गा एक कुशल योद्धा युद्धासाठी तयार होती. तिचे दैवी विज्ञान कवच धारण करते आणि तिचा विश्वासू लेसक इन्फ्युज त्रिशूळ चालवते. तिचा विश्वासू वाघ सोबती रजनी आणि भाऊ भगवान विष्णू तिच्या पाठीशी उभे होते. त्यांच्या कुटुंबाचे आणि मुलांचे रक्षण करण्यास तयार होते. राक्षसांनी आत प्रवेश केल्यावर दुर्गाने देवीच्या सामर्थ्याला आमंत्रण दिले आणि तिची शक्ती एका भयंकर युद्धाच्या आरोळ्यात बदलली. शक्तिपूरचे भवितव्य शिल्लक राहिल्याने प्रगती आणि प्रतिगमन यांच्यातील महाकाव्य संघर्षाचा टप्पा तयार झाला होता. दुर्गा आणि तिचे सहयोगी प्रतिगामी शक्तींविरुद्ध पराक्रमाने लढत असताना लढाई सुरू झाली. रजनीचे प्रगत पर्ज राक्षसी चिलखतातून कापले गेले, तर भगवान विष्णूच्या वैश्विक चकतीने त्यांची काळी जादू नष्ट केली. दुर्गेचा त्रिशूळ भयंकर ऊर्जेने प्रज्वलित झाला. त्याने राक्षसांचा थेट पितृसत्ताक महिषासुराला मारले. राक्षसी सैन्याचा चुराडा झाला. शक्तिपूरवरील त्यांची जुलमी पकड तुटली. विजय त्यांचाच होता आणि शहराचा पुनर्जन्म स्वातंत्र्य आणि सशक्तीकरणाच्या झगमगाटात झाला. दुर्गेचे कुटुंब आणि मित्रांनी साजरा केला. त्यांच्या बंध आणि धैर्याने दिवस वाचवला. शक्तिपूरचे भविष्य उज्ज्वल होते. प्रगतीच्या सामर्थ्याने आणि तेथील लोकांच्या अतूट भावनेने प्रकाशमान होते.